तर काँग्रेस डिलिमिटेशनच्या विधेयकाला पाठिंबा देणार नाही अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी केली। तर सुप्रिया सुळे या काही काँग्रेसच्या प्रवक्त्या नाहीत, आमचा पक्ष अधिकृत भूमिका जाहीर करेल अशी माहितीही त्यांनी दिली। या काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या नाहीत, त्यामुळे काँग्रेसची जी भूमिका आहे ती अधिकृतरित्या आमच्या पक्षाच्या वतीने जाहीर होईल। आणि मागच्या अधिवेशनात काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका आणि इंडिया अलायन्स घेतलेली भूमिका ही पडताळण्याची असेल तर पुन्हा इंडिया अलायन्सच्या पार्टनर्सनी सगळ्या घटक पक्षांनी एकत्र बसून ही भूमिका ठरवण्याची आवश्यकता आहे। मुळात याला विरोध असण्याचं कारण हे प्रतिनिधित्व योग्य नसतं आणि तद्वतच ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा हा त्यामध्ये आहे। केवळ महिलांचं आरक्षण नाही तर महिलांचं आरक्षण ते यापूर्वीच तो ठराव पारित झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत हे त्यांचं जे वक्तव्य आहे या वक्तव्याचा इंडिया अलायन्स आणि काँग्रेसचा काही संबंध नाही। नाही यामध्ये मुळात मुद्दा जो आहे ते हे विधेयकाच्या संदर्भातल्या ज्या शंका आहेत त्याचा हेतू आणि त्या हेतूच्या सोबत इतर जे असमतोलाचे जे कारण आहेत याचं समाधान अजून कुठल्याही पद्धतीचं झालेलं नाही। आणि या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर सर्व पक्षांनी एकत्रित येऊन या संदर्भातला निर्णय घेणं अपेक्षित आहे। या संदर्भामध्ये अखिल भारतीय काँग्रेस पार्टीच्या स्तरावरून या संदर्भामध्ये योग्य तो खुलासा जरूर होईल। मात्र या संदर्भामध्ये कुठल्याही इतर पक्षांशी मित्र पक्षांशी चर्चा न करता असं वक्तव्य अनावश्यक आहे असं मला वाटतं। तर त्या राज्याच्या राजकारणात खळबळजनक बातमी समोर येते। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। मतदारसंघातल्या विकास कामांच्या निधीसाठी 10 पैकी 9 आमदार सत्तेत जाण्यास आग्रही आहेत। जयंत पाटील यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली, तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनीही फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय।